जय लवजी, जय शिवराय आणि सर्वांना माझा जय भीम। आज रोजी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे आणि पीडित महिला आमच्या बौद्ध समाजाच्या महिला लक्ष्मी होसमोने हे राहायला अप्पर मध्ये आहे आणि काम ते राजगुरू सोसायटीमध्ये काम करत असताना त्यांच्यावरती जातीय अत्याचार त्या ठिकाणी झाला आणि त्या धुणं भांड्याच्या काम करत होत्या। त्या ठिकाणी काही लोकांनी जातीय भावनेतून त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे। त्या अनुषंगाने आज रोजी 15/5/2024 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे। मला वाटतं ते मध्यंतरी माझ्याकडे आल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी त्यांचे कसा अन्याय झाला ते त्यांनी सांगितलं। त्यामध्ये माहिती घेतल्यानंतर त्या माझ्यासुद्धा निदर्शन आले की त्यांच्यावर खरंच अन्याय झालेला आहे। त्यावेळी त्यांना म्हणलंय की बाबा तुम्ही तुमच्यावर अन्याय जो झालेला आहे तुम्ही ठाम राहणार आहात का, तर ते म्हणले मी ठाम राहणार आहे। मग त्या ठिकाणी माझ्यावर खरा अन्याय झालेला आहे, न्याय मला पाहिजे। त्यावेळेस मी कायदेशीर सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये ललितजी ससाने सर, त्याचबरोबर अक्षयजी जाधव, ते भावेशजी, हे सर्व मातंग समाजाचे त्यानंतर लघु सैनिक असतील, भीम सैनिक असतील, त्याचबरोबर बहुजन शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती अन्याय अत्याचार झाला म्हणून त्यांना न्याय द्यायचं आम्ही ठरवलं आणि ह्याला कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आज रोजी गुन्हा दाखल झालेला आणि गुन्हा दाखल त्यांनी त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी गेले होते। मग त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला नाही, कुणी त्यांच्या व्यथा समजून घेतल्या नाही। पण आज आमच्याकडे त्यावेळेस आमच्याकडे आल्या त्यावेळेस आम्ही त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या, त्यांना न्याय देण्याची आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि आज रोजी तुमच्या समोर FIR आपल्या समोर दिसत आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये काही जुने कलम टाकलेले आहेत, ते कलम सुद्धा आम्ही त्यामध्ये वाढवून घेणार आहोत आणि आपल्यावर कसा अन्याय कसा काय झाला त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती आपण द्यावी। तुमचं नाव सांगा। लक्ष्मी परमेश्वर होसमाने। राहायला कुठे तुम्ही? अप्पर डेपो। अप्पर डेपोट राहायला आहेत या महिला आणि दलित समाजामध्ये मोडतात आहे आणि बरेच या कार्यकर्ते नेत्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना कोण न्याय दिला नाही। हे फक्त मोठमोठ्या गाडीमध्ये फिरायचे, स्टाफचे कपडे घालून फिरायचे आणि समाजाला मात्र वाजवून सोडण्याचं यांचं काम आहे। त्यांना मग मी म्हणलं की बाबा मी छोटा कार्यकर्ता आहे पण तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकतो। त्याचबरोबर आमचे सर्व टीम आहे, समाजासाठी झटणारे, अहोरात्र झटणारे सर्व लोक आहेत आणि आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, तर तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देईल असं त्यांना त्या ठिकाणी बोललो। त्याचबरोबर त्यांच्यावरती कसा अन्याय अत्याचार झाला आपण त्या ठिकाणी ते सांगू शकतात। ते तुमच्यावर जेव्हा अन्याय अत्याचार झाला, तुम्ही जिथं कामाला होते तुम्ही तिथं तुमचा तो जे प्यायण्यासाठी जो बाटली होती ती साईडला ठेवत होते का? हो, बाटली साईडलाच होती। म्हणजे यांचे जे म्हणजे पाणी प्यायची जी बॉटल आहे जिथे ते काम करत होत्या, धुणं भांड्याचं काम करत होत्या, त्यांना पिण्यासाठी बॉटल हे साईडला ठेवली जात होते। म्हणजे अजून सुद्धा त्या ठिकाणी अस्पृश्यता आहे। त्या ठिकाणी दलितांना कशा प्रकारे वागणूक देते त्या आज सुद्धा आपल्या पुणे शहरासारख्या सिटीमध्ये सुद्धा आज सुद्धा अन्याय अत्याचार होतोय। त्याचबरोबर त्यांना जातीवाचक शिवाय वगैरे करून ते जे काम करत होत्या, 7 काम करत होत्या, त्यावेळेस आम्ही गुन्हा दाखल करण्याचे प्रोसेस आम्ही केले। त्यावेळी जे कामाला होत्या त्या सोसायटी राजगुरू सोसायटीमध्ये 7 कामं त्यांना धुणं भांड्याची कामं होती आणि एक जण 2-3 हजार रुपये त्यांना भेटायचे। तर तिथे भेटत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती त्यांना म्हणले की ही महिला अशीच आहे, जातीभेद करते, ही अशी करते म्हणून त्या प्रत्येकाने त्या घरमालकाने त्या महिलेला कामावरनं काढलेलं आहे। मग ह्याच्या आता खायची वादी झाली, त्यांना काम नाही, धंदा नाही, काय नाही। म्हणजे आमच्या समाजाने काम करायला सुद्धा अवघड झालेलं आहे। त्यामुळे आम्हाला इथं सुद्धा पुणे सारख्या सिटी सुद्धा म्हणजे जातीभेद होतोय आणि आज मात्र खासदारकीचं इलेक्शन झालं, त्यामध्ये प्रत्येक जण उमेदवार म्हणतोय की मी खासदार होणार आणि मी लोकांसाठी हे करणार। मग दलितांचं काय? दलितांचे मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटत नाहीत का? आमच्या आई बहिणीवर अन्याय अत्याचार होतोय ते तुम्हाला इलेक्शनला महत्वाचे वाटत नाही का? असे आमचे प्रश्न अनेक प्रश्न आमचे आहेत। त्याच्यामध्ये आम्ही बरेच कामकाज करत असताना दलितांना काय वागणूक दिली जाते, दलितांचा कसा वापर करून घेतला जातोय हे मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे।
मी स्वतः पीडित आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस ज्या माझ्या समाज बांधवावर अन्याय त्याच्यावर होतो त्यावेळेस मी पेटून उठतो. समोरचा माझा कोण संबंधित चांगला असो किंवा तो माझ्या ओळखीचा असो याच्याशी फिकर न करता मला काहीतरी फायदा होईल, काहीतरी मला भेटेल या उद्देशाने मी काम करत नाही. तर माझ्या समाजावर अन्याय अत्याचार झालाय त्या उद्देशाने मी पेटून त्या समाजाला, त्या समाज बांधवाला, त्या महिलेला, त्या आया बहिणीला मी न्याय द्यायचं मी प्रत्येक वेळी मी काम केलेलं आहे. कारण मी पीडित आहे. मी स्वतः माझ्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे. त्यामुळे मला अन्याय अत्याचाराची मला जाणीव आहे. आणि मी तुम्ही आज तुम्हाला जो न्याय भेटलाय आपण समाधानी आहात का? तुम्हाला न्याय भेटला तुम्ही आनंदी आहेत का? हो, आनंदी आनंदी. बरं, आता तुम्ही काय सांगाल तुमच्यावर जो आज तुम्हाला न्याय भेटलाय त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करा ना. आपण मला आनंद वाटतोय हे मला न्याय भेटल्याबद्दल. मला काम नाही भेटलं तरी बी चालेल, पण माझे जातीचे हे केलं ना बदनाम ते मला लोकांनी न्याय मिळवून दिले. त्यांनी दलित की त्यांचे इथं आले होते मी, त्यांनी मला न्याय मिळवून दिला तेव्हा मला आनंद झालेला आहे. या गोष्टी मी तिथे सोसायटीमध्ये न्याय मागायला गेले पण मला कुठं न्याय भेटला नाही. तिथे आले तेव्हा मला न्याय भेटला. मला आता ह्यांना आनंद झालेला आहे. आणि ह्यांच्यावर जो अन्याय अत्याचार झाला होता त्या बोलल्या की माझं काम सुटलेलं आहे. 7 दुकानं माझे 7 घराचे काम जे होते तिथे तुम्हाला पैसे भेटत होते, तुम्ही तिथे काम करत होता. ते त्याने पैशाला आणि त्याच्या कामाला सुद्धा धोडकवलं आणि अन्याय अत्याचार विरुद्ध त्यांनी ठाम राहिल्या आणि त्यांनी न्याय मिळवून घेतला त्यांनी. आणि ते त्यांनी दाखवून दिलं की जो अन्याय अत्याचार जो सण करतो, जो अन्याय अत्याचार करण्यापेक्षा अन्याय अत्याचार भोगणारा जे आहे सण करणार आहे तो सर्वात मोठा गुन्हेगार आहे. पण त्यांनी स्वतःला तिथे ठरवलं होतं की मी अन्याय सहन करणार नाही, मी त्या ठिकाणी मी न्याय मिळवून घेणार. असं असताना त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यांचं सुद्धा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो. कारण अशा पद्धतीने समाजामध्ये आपल्या महिला निर्भीडमध्ये ठाम राहणाऱ्या किंवा त्या ठिकाणी डॅशिंग महिला म्हणले तर त्यांना काय हरकत नाही. आणि तुम्ही भविष्यामध्ये तुमच्यावर जर अन्याय अत्याचार झाला किंवा भविष्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, काय झालं तर आम्ही तुमच्या सेवेत कायमस्वरूपी आहोत असं या ठिकाणी आश्वासन आपल्याला देतो. आणि आपल्याला जे ललितजी ससारे सर, त्यात मी असेल, परत त्यानंतर आकाशजी असतील, या सर्वांनी तुम्हाला जो न्याय दिला त्याबद्दल तुम्ही खुश आहात का? तुम्ही समाधानी आहेत का? हो, समाधानी. ओके, धन्यवाद. जय भीम.